तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा आदिवासी पोर्या हुशारधूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, दुपारच्या वेळेस इकडं माळामध्ये आलो. माळातून इकडं नदीकडे जात होतो, तेवढ्यात इकडं डोंगराची काळी मैना बघितली. त्यानंतर इकडं विहिरीकडे आलो, तर विहिरीमध्ये बघतोय तर काय, विहिरीतील पाण्याची पातळी खूप खाली गेलेली होती. इकडे तर फक्त नदीमध्ये दगडच दिसत होते, पाणी दिसतच नव्हतं. मित्रांनो, आमच्या मुरुंडीचे दहाड 3 महिन्यापूर्वी अशा प्रकारे भरलेले दिसत होते. आज जर त्या मुरुंडीच्या दहाडाची अवस्था बघितली तर तेथे पाणी उरलेले नाही. मित्रांनो, बघू शकता, अक्षरशः गुराढोरांना पिण्यासाठी पण वणवण करावी लागत आहे. आणि जे पाणी आहे ते इतके खराब आहे की सांगूच नका. शेतीसाठी सर्वांनाच पाणी लागते, पण त्या पाण्यासाठी कुणीच लढा देत नाही. आणि इकडे बघतोय तर काय, कुठेच पाण्याचा नामोनिशाण दिसत नाही. आणि हे कुंड किती खोल असेल कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्यानंतर पुढे चालत राहिलो तर पाणीच दिसत नव्हते, कुठेच नव्हते. आणि पुढे एका ठिकाणी आलो तर तिथं पाणी होते, पण त्याचा पण उपसा सुरू होता. इकडे चालत होतो तेवढ्यात या झाडाकडे लक्ष गेले, ते म्हणजे रानातील जांभूळ. इकडे बघतो तर काय, इकडचं सगळं पाणी आटवलेलं होतं. त्यानंतर पुढे चालत होतो तेवढ्यात इकडं सगळीकडे जांभळीची झुडपे बघितली. त्यानंतर पुढे चालत मी मिळणाजवळ आलो. तेथे थोडाफार पाण्याचा साठा दिसला, तो पण काही दिवसांनी संपणार. पुलापासून तर मिळणापर्यंत पाण्याचा शोध घेत मी भटकंती केली. एवढी पाण्याची दुरावस्था आमच्या भागामध्ये आहे.